दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे भीषण अपघात घडलाय. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका कार चालकाला झोप लागल्यानं कार थेट खालापूर टोल नाक्याच्या सुरक्षा कठड्याला धडकली. या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यासह कारमधील 6 प्रवासी जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार MH06 BM4942 क्रमांकाची कार पुण्याहून मुंबईकडे येत होती. कार खालापूर टोल नाक्यावर येत असताना चालकाला झोप लागली आणि नियंत्रण सुटलेल्या कारनं समोरील कठड्याला जोरदार धडक दिली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील कर्मचारी आणि प्रवासी घाबरले. कार चालक, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आजी असे 5 जण जखमी झालेत. टोल नाक्यावर कार्यरत असलेला एक कर्मचारीही या जखमी झालाय. गंभीर जखमींना MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून आजींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, IRB पेट्रोलिंग टीम, महामार्ग वाहतूक पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील जखमींना बाहेर काढून तातडीनं उपचारासाठी रवाना केलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खोपोली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.